जो माझा संसार नुकताच सुरू झाला होता, की जो अजून फुलतच होता, तो फुलण्याच्या आधीच तुटणार होता. तर माझा भाऊ, की ज्याने माझ्यासाठी नोकरी त्याची सोडली होती, त्याच्या नोकरीचं काय, माझं युरिनचं आणि टॉयलेटचं पण सेन्स गेलेला होता. तर मग ऑफिसमध्ये आपलं कसं काय होणार, मासिक धर्माच्या वेळेस काय करायचं, ती फार मोठी अडचण होती. पण माझा लहान भाऊ त्यावेळेस तो बोलला की दीदी तू घाबरू नको. भावामध्येच मी माझ्या आईला बघितलं की भावाने मला खूप सपोर्ट केला. दीदी तू असं समजू नको की जाऊ दे. तो अगदी म्हणजे मला त्याच्या लहान बाळासारखं ट्रीट करायचा. आजही तुम्हाला लहान बाळासारखं ट्रीट करतो. ज्या माझ्या छोट्या छोट्या अडचणी होत्या की ज्या एका स्त्रीच्या असतात की बाबा जसं मी सांगितलं की मासिक धर्माचे असतील किंवा मग ज्यावेळेस आंघोळीला नेण्यासाठी असतील, आंघोळ घालण्यासाठी असतील, या खूप छोट्या छोट्या. मेरा वचन ही मेरा शासन आहे. तो अर्धा भरला आहे की अर्धा सरला आहे हे आपणच आपलं ठरवावं. जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. सप्रेम नमस्कार. आत्मा मालिक. माझं नाव आधीचं रेश्मा हेमंत देशमुख आणि आत्ताचं सौ रेश्मा सचिन गडकरी. मी नाशिक जिल्हा न्यायालय नाशिक इथे ॲज अ ज्युनियर क्लर्क म्हणून कार्यरत आहे. 2017 एक वर्षांनी म्हणजे मला सचिन गडकरी यांच्याशी माझा विवाह झाला. अगदी प्रचंड प्रेम करणारा नवरा आणि बहिणीसारखी नणंद, आईची माया असणारी सासू, अगदी दृष्ट लागावी असा संसार चालू होता माझा. आणि त्यातच पुन्हा एकदा आयुष्याने माझ्या टर्निंग पॉईंट घेतला. 14 फेब्रुवारी 2019. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण त्या दिवशी मला ताप यायला सुरुवात झाली. नाशिकला आले त्याच वेळेस मी प्रेग्नेंट होते आणि प्रेग्नेंट असताना ह्या औषधांमुळे माझं बाळ ॲबॉर्ट झालं. ॲबॉर्ट झाल्यानंतर नंतर ताप येत होता पण लक्षात नाही आलं. नंतर खूप डॉक्टरांनी विचारले की कशामुळे तर एका हॉस्पिटल गेल्यानंतर ते बोलले की आपण सोनोग्राफी करूया. सोनोग्राफीमध्ये असं लक्षात आलं की बाळ ॲबॉर्ट झालं आहे पण बाळाचा 14 mm क्लॉथ माझ्या पोटात राहिला आहे आणि त्याच्यामुळे मला ताप येतो आहे. एका रात्री युरिन माझी ब्लॉक झाली. मी गायनोकॉलॉजिस्टकडे गेले दुसऱ्या दिवशी. त्यांनी सांगितलं ठीक आहे आता ताप कमी झालेला आहे, आपण थोडंसं वाट बघूया आणि आजच्या आज क्रिटिंग करूनच घेऊया. आणि म्हणून त्यांनी मला सलाईन लावलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार वेळेस सलाईन झालं की आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ आणि करूया. आणि तेच चालू असताना मला डाव्या पायाला मुंग्या यायला लागल्या, हाताला मुंग्या यायला लागल्या. डॉक्टरांनी बघितलं तर मॅडम बोलल्या की मला काही खरं दिसत नाही, हिची तब्येत खूप सिरियस होते काहीतरी. आणि असं करत असताना तो ताप माझ्या मेंदूकडे जात होता आणि पाय गेला, हाताला मुंग्या आल्या आणि मला उठताच येईना. त्या पायऱ्या अक्षरशः म्हणजे कमरेवर हे करत मी खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर भावाला फोन केला. भाऊ ताबडतोब आला. मॅडमनी सांगितलं, हॉस्पिटलचं नाव सांगितलं, त्या हॉस्पिटलमध्ये हिला ताबडतोब ॲडमिट करा. आणि तोपर्यंत माझी तब्येत सिरियस होत होती. हॉस्पिटलला जाताना माझी तब्येत आणखीन सिरियस झाली. मला 2 दिसायला लागले. एक व्यक्ती प्रत्येक गोष्ट 2 दिसायला लागली. करायचं काय? आणि मग त्यांनी लगेच तिथे निर्णय घेतला की आपण हिचा MRI करूया. MRIच्या मशीनपर्यंत जाऊस तर मी पूर्ण असे बेशुद्ध झाल्यासारखे होते. माझं पोट जवळजवळ असं पूर्ण मोठं झालेलं होतं. असं करता मी पूर्ण बेशुद्ध झाले आणि व्हेंटिलेटरवर गेले. स्पेशल डॉक्टर आले होते. त्यांनी बघितलं, पट्टीने ते मोजलं. ते बोलले की जर उद्या ऑपरेशन केलं नाही तर कदाचित ते आतमध्ये फुटू वगैरे शकतं आणि त्यात पेशंटची 99% गॅरंटी नाही आहे. भाऊ माझा घाबरून गेला की ह्या सगळ्याच्यामध्ये अध्यात्माचं खूप मोठं महत्त्व असतं. आणि तीच माझ्या भावाची, माझ्या आईवडिलांची ती श्रद्धा तिथे खूप कामी आली. त्यांनी माझ्या सद्गुरूंना सांगितलं, सद्गुरूंचा धावा केला आणि एक गो अर्क सद्गुरूंचं स्मरण करून भाऊ बोलला की ठीक आहे ना, माझी बहीण जर वाचू शकणार नाही आहे तर मला एक प्रयोग करू द्या. बाबांचा आशीर्वाद घेऊन ते गो अर्क त्याने व्हेंटिलेटरवर असताना डॉक्टरच्या परमिशनने की जे काय होईल आता ते माझी जबाबदारी असेल, त्याने गो अर्क ते मला पाजलं. आणि चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा की त्याच्या
विश्वासाने श्रद्धेने दुसऱ्या दिवशी मला मोशन पास झाली, माझं पोट सपाट झालं आणि मला थोडीशी जाग आली. मला बेडसोर झाले होते, मला सरळ होते, तर मला म्हणतो ना आपण कानोडं होता येत नव्हतं. मी म्हणायचे की नाही, मला माझा भाऊच इथे पाहिजे, ICUमध्ये भाऊच पाहिजे, मला दुसरं कोणीच नको. तर त्यांनी सांगितलं ICUमध्ये कोणाला परमिशन नव्हती, तरी त्यांनी सांगितले की हां ठीक आहे दादा, तू बघ आता तिच्याकडे. त्यानंतर मग मला 15 दिवस वगैरे मी ICUमध्ये होते. जेवण जात नव्हतं, तर त्यांनी मला नाकातनं नळी टाकली. म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहे की ते बघायला आले की बाबा कुठपर्यंत ट्रीटमेंट आहे. तर सर मला सांगितलं की हे बघ ताई, तुला आता 8 दिवसात चालायचं आहे. आणि त्यावेळेस बाहुबली मी बघितलेला पिक्चर त्याच्या अगोदर, आणि तो कुठेतरी माझ्या डोक्यात झाला होता, तो आवडता पिक्चर वगैरे. आणि त्यांनी मला विचारलं की ताई तुला 8 दिवसात चालायचं आहे. आणि मी त्यांना अगदी असं करून बोलले, सर मी चालणार, बघा 8 दिवसात चालणार, हे माझं वचन आहे आणि मेरा वचन ही मेरा शासन आहे. मी असं बोलल्यावर सगळे डॉक्टर हसायला लागले, ते हसायला. आणि तिथून मग नंतर घरी आल्यानंतर मग फिजिओथेरपी चालू झाली. फिजिओथेरपी झाल्यानंतर मग मी मस्त चालायला लागले, रोज थोडेसे फेरे मारायचे आणि त्याच्यानंतर मी बसायला लागले. आणि बिटवीन माझ्या भावानी जॉबला थोडासा ब्रेक घेतला होता, नंतर तो ऑफिसला जायला लागला. आणि तो माझ्यापेक्षा लहान असून तो खरं तर माझं आई आणि वडील दोन्ही झाला होता. की ह्या सगळ्या याच्यामध्ये ना मला युरिन आणि टॉयलेटचं सेन्सेशन गेलं होतं. मला कॅथेटर लावली होती आणि त्याच्यानंतर जाताना तर मला डायपर घालून जायचा. पण लक्षात आलं नाही, मी बसून राहायचे, त्या डायपरनी मला थोडासा परत बेडसोर झाला. पण परत आयुष्याने कलटणी मारली, परत एक वेगळं वळण आलं. साधारण 2019च्या डिसेंबरला वगैरे परत मला दुसरा स्ट्रोक बसला. ज्यावेळेस सेकंड स्ट्रोक बसला आणि लॉकडाऊनमुळे माझा काही व्यायाम झाला नाही. ठीक आहे, मग डॉक्टरांना आम्ही दाखवायला गेलो. डॉक्टरांनी बघितलं आणि आई आणि भावाला सांगून दिलं की ही आता परत कधी चालू शकणार नाही. बस तिथे सगळं विश्व संपल्यासारखं झालं. हे ऐकून तर माझ्या आईने बसूनच घेतलं की बापरे, आता हे काय, तुम्ही हिला कायमची बटनाची व्हीलचेअर घ्या, पुढे काही खरं नाही, कारण हिचे पाय आता जे आहेत ते छोटे होणार आणि परत ते सरळ मागे येत होते, ते मागे येतील आणि कदाचित चिटकून जातील असं त्यांनी सांगितलं. जो माझा संसार नुकताच सुरू झाला होता, की जो अजून फुलतच होता, तो फुलण्याच्या आधीच तुटणार होता, ते मला परत ॲक्सेप्ट करतील का? त्याच्यानंतर माझा भाऊ, की ज्याने माझ्यासाठी नोकरी त्याची सोडली होती, त्याच्या नोकरीचं काय, त्याच्या लग्नाचं काय, असे असंख्य प्रश्नांनी एकदम खूप काहूर माजलं माझ्या मनात. पण मी म्हटलं नाही, शांत बसायचं. खूप शांत झाले आणि शांत राहून एकच विचार मनात आला की जिथे या लोकांचं विज्ञान संपतं ना, तिथून आपलं अध्यात्म सुरू होतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, हे वाक्य माझ्या सारखं मनात सारखं घुमत होतं. मला फिजिओथेरपिस्ट पण खूप छान मिळाल्या. त्यांनी फिजिओ सुरू केलं आणि अगदी मुंगीच्या पावलाने का होईना, पण मला थोडी इम्प्रूव्हमेंट जाणवायला लागले. जे माझे पाय त्यांनी सांगितले होते की गोळा होणारे, बारीक होणारे, तसं काहीच होत नव्हतं. एक कुठेतरी ती एक विश्वास होता, आत्मशक्ती होती, एक विल पॉवर होती, त्याच्यामुळे ते व्यवस्थित छान सगळं चालू होतं आणि माझे पाय पण असे छान व्यवस्थित होत होते. आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण आपलं ऑफिस जॉईन करायचं. आता खूप झालं आपलं घरी बसणं, आता कुठेतरी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ऑफिसला जॉईन करायच्या वेळेस त्यांनी सगळं मला सांगितलं की त्या जे फॉर्मॅलिटीज असतात, मेडिकल टेस्ट बेस ते सगळं झाल्या आणि मग मी 1 सप्टेंबरला ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. पण परत प्रश्न निर्माण झाले, अरे आपण ऑफिस जॉईन करायचं ठरवलं आहे, पण कसं? कारण मला कॅथेटर बसवलेले होते आणि आजही मला कॅथेटर लावलेलं आहे. हे कॅथेटर असताना तिथे कसं काय होणार? शिवाय माझं युरिनचं आणि टॉयलेटचं पण सेन्स गेलेला होता, तर मग ऑफिसमध्ये आपलं कसं काय होणार? ठीक आहे, आपण तिथे बसू वगैरे, पण पुढचं काय? असे परत प्रश्न निर्माण झाले. भावाशी या संदर्भात मी बोलले की असं करायचं आहे. भाऊ बोलला, तू घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि मग मी माझ्या भावाला घेऊन तिथे गेले. 5 महिने व्यवस्थित काढले तिथे. पण परत प्रश्न आला की ज्यावेळेस मी ऑफिस जॉईन केलं तेव्हा प्रश्न आला की आता आपण ऑफिस जॉईन केले, आपल्याला काम कुठलं मिळणार?
बरं काम कुठलं मिळणार तर मला, कारण साधं पेन सुद्धा हातात धरता येत नव्हता. मग आपण करायचं काय? तिथे माझे सगळे अधिकारी सहकारी त्यांनी मला हे सांगितलं की तू काही टेन्शन घेऊ नको. मग मी म्हटलं चला धरून तर बघू पेन. आणि ते होत असताना माझ्याकडनं खूप व्यवस्थित काम केलं गेलं. मासिक धर्माच्या वेळेस काय करायचं ती फार मोठी अडचण होती की डॉक्टरांनी ते सांगून दिलं होतं त्यावेळेस की आता उभी राहू शकणार नाही. आणि एकीकडे फिजिओ चालू होतं, पण इम्प्रूव्हमेंट जी होत होती ती हळूहळू होत होती. अजून तर मी बेडवरच होते आणि व्हीलचेअरवरच होते. म्हणजे स्वतः काम अशी करू शकत नव्हते. आजही मी स्वतःचं इतकंसं काम नाही करू शकत. इम्प्रूव्हमेंट माझे खूप होते पण तरी. आणि त्यावेळेस मग करायचं काय? पण माझा लहान भाऊ त्यावेळेस तो बोलला की दीदी तू घाबरू नको, कारण आई सर्व्हिसला जायची. घरी जर समजा म्हटलं की बाबा माझ्या जोडीला एखादी बाई ठेवायची वगैरे की काम करण्यासाठी वगैरे, पण मग मला उचलण्याचा प्रश्न यायचा की तब्येत माझी व्यवस्थित, म्हणजे त्यावेळेस तब्येत व्यवस्थित होत होती किंवा उचलायचं कसं, पूर्णच उचलून ठेवायचं. मग एक बाई काय करणार ना, तिथे कोणतरी पुरुषच हवा होता. कारण आईला जरी घरी ठेवलं असतं, भावाला नोकरीला पाठवलं असतं, परत तोच प्रश्न पडला असता. आणि मग शेवटी कुठेतरी मला लाज वाटायची. हे भावामध्येच मी माझ्या आईला बघितलं. तो जो माझा दृष्टिकोन होता बघण्याचा, तो कुठेतरी ह्या गोष्टीमुळे बदलला की भावाने मला खूप सपोर्ट केला. दीदी तू असं समजू नको की जाऊ दे. तो अगदी म्हणजे मला त्याच्या लहान बाळासारखं ट्रीट करायचा. आजही तुम्हाला लहान बाळासारखं ट्रीट करतो. आणि तिथून मला खूप चांगली उभारी मिळत गेली की मला तो खूप मोठा सपोर्ट मिळाला की ज्या माझ्या छोट्या छोट्या अडचणी होत्या की ज्या एका स्त्रीच्या असतात की बाबा जसं मी सांगितलं की मासिक धर्माचे असतील किंवा मग ज्यावेळेस आंघोळीला नेण्यासाठी असतील, आंघोळ घालण्यासाठी असतील, या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि तिथे मला भावाचा, आईचा खूप छान सपोर्ट मिळाला आणि तिथून खूप जास्त अजून उभारी मिळाली. आणि आज मी कॅलिबर लावून उभी राहते. त्याच्यानंतर थोडा सपोर्ट दिला की उभी राहते, थोडंसं कॅलिबर लावून चालते. मला ज्या माझ्या मुवमेंट होत्या की मला पालथंसुद्धा पडता येत नव्हतं, तर मला आता पालथं वगैरे पडता, या खूप छोट्या अगदी छोट्या गोष्टी आहेत. तर त्या मी ऑब्झर्व केल्या की त्या फिजिओनी आणि कुठेतरी माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टनी, माझ्या आत्मविश्वासनी त्या खूप व्यवस्थित होत गेल्या. सरते शेवटी जाताना मी एकच सांगते की ज्यावेळेस मी समाजात बघते की ज्यांना जन्मजातच अपंगत्व आलेले, ती लोक सुद्धा किती उमेदीने जगतात की कुठेही त्यांच्यातली जी आत्मविश्वास आहे तो कुठेच डगमगत नाही. खूप उमेदीने जगतात. जे आयुष्य त्यांचं आहे ते किती साजरं करतात. आणि त्यांच्याकडे बघून खरंच मला सुद्धा खूप प्रेरणा मिळते की अरे त्यांना तर जन्मजात आहे, आपण तर आत्तापर्यंतचं आयुष्य खूप छान जगलो ना. आणि आत्ता हे एवढंसं दुखणं आलंय त्याच्यामुळे मग आपण हातबल व्हायचं का? तर नाही, आपण सुद्धा तेवढ्याच जिद्दीने उभं राहायचं, तेवढ्याच जिद्दीने छान आयुष्याला अजून सुंदर करायचं. आपण किती पॉझिटिव्हली बघतो आयुष्याकडे ना, ह्यावर सगळं डिपेंड आहे की तुमची जी बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो बदलायला हवा. आणि तो जर बदलला ना तर आयुष्यात खरंच खूप सुंदर आहे. म्हणूनच की जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. ग्लास अर्धा भरला आहे, तो अर्धा भरला आहे की अर्धा सरला आहे, हे आपणच आपलं ठरवावं. जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. ज्या क्षणाला डॉक्टरांनी सांगितलं की बहीण पुन्हा चालू शकणार नाही, ती पुन्हा कधीही उभी राहणार नाही, त्या क्षणाला मात्र मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर माजलं की आता पुढे काय. प्रश्न आला जागेवरती टॉयलेट बाथरूम, जागेवरती तिला सर्व खाणं पिणं जे काही आहे तिचं देणं, आंघोळीला नेणं, कुठे जायचं असलं बाहेर डॉक्टर चेकअप वगैरे सगळ्या गोष्टींचा अनेक प्रश्न डोळ्यासमोर होते की ज्यावेळेला साधं डॉक्टरांच्या चेकअपला जायचं असलं तरी मला तिला उचलून व्हीलचेअरवर ठेवावं लागायचं. व्हीलचेअरवर ठेवलं तरी घरातून पुढच्या रूममध्ये आलो पण बिल्डिंगला लिफ्ट नाही, 10-12 स्टेप त्या उतरून पुन्हा खाली रिक्षात ठेवायचं, तिथून जायचं, दवाखान्यात चेकअप झाल्यावर पुन्हा तिथून घेऊन यायचं. ह्या अशा सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग बहिणीला विश्वासात घेऊन तिला देखील याची कल्पना दिली की डॉक्टरांनी दीदी सांगितलं आहे की तू चालू शकणार नाही. 2 मिनटं ती हादरली, पण तिसऱ्या क्षणाला तिला मी सांगितलं की आपलं ठरलं काय आहे की आत्मविश्वास जर आपला प्रबळ असेल
तर पंगुम लंगयते गिरीम, की त्या परमेश्वरावर जर आपली श्रद्धा असेल तर पांगळा देखील शिखरावर चढू शकतो. हे लहानपणापासून शिकत आलो ना, आता मागे हटायचं नाही. तू टेन्शन घेऊ नको, तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझा पाय हात बनून आम्ही तयार आहोत. आणि हे सगळं आत्मबळ तिला दिल्यानंतर तिला थोडीशी मनाला उभारी आली. पण खरी कसोटी तिथूनची चालू झाली ती आमची. कारण घरी आणल्यानंतर मी तिला स्टेबल केल्यानंतर थोड्या दिवस माझ्या जॉबला ब्रेक घेतला होता. त्याला महिना उलटून गेला. मग आता थोड्या दिवसानंतर तिला हॉलमध्ये आणून बसवल्यानंतर मी माझ्या जॉबला जायला लागलो. जॉबला जाताना तिचं कॅथेटर जे काढलेलं होतं, मग तिला डायपर वगैरे असं लावून मी निघून जायचो. पण काही दिवसाने हे निदर्शनास आलं की डायपरमुळे तिला पाठीला इथे गरमासने बेडसोल व्हायला लागले होते. आणि जी युरिन त्याच्यामध्ये जे डायपरमध्ये साठायची त्याच्याने इन्फेक्शन होऊन तिथे थोडंसं जखमेसारखं आम्हाला जाणवलं. आणि मी ताबडतोब विचार केला की नाही, डायपर आपण काढून टाकलं पाहिजे. आता डायपर वगैरे काढलं तर जागेवरती हिला ठेवल्यानंतर 24 तास लक्ष कोण देणार. आणि त्यावेळेला मी ठरवलं माझ्या जॉबला मी ब्रेक घ्यायचा. पण त्यावेळेला एकच मनात ठरवलं होतं, आयुष्यात पैसा खूप कमवता येईल, पैसे कधीही कमवता येईल, पण माझा माणूस मला परत कमवता येणार नाही. आणि त्या क्षणाला त्यावेळेला मला फक्त आणि फक्त माझा माणूस महत्त्वाचं होतं. कारण हॉस्पिटलमध्ये सुद्धा, हॉस्पिटलपासून तर काही गेल्या कालावधीमध्ये बहिणीला माझी फार सवय लागल्या गेली होती. सवय लागल्या गेली म्हणूया म्हणजे की तिचं शरीर जागेवर एका जागी असल्यामुळे थोडं स्थूल झालं. आणि त्याच्यामुळे उठवणं बसवणं ह्याला एक पुरुषी ताकदीची गरज होती. आणि आई तरी करून करून किती करणार. वडील हळव्या स्वभावाचे असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये यायला सुद्धा धजायचे नाही कधी कधी. ICU पासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत सगळ्या ठिकाणी माझ्या सह्या होत्या डॉक्टरांच्या इथे. हॉस्पिटलमध्ये पण एवढा हट्टी स्वभाव असायचा की चेंजिंग रूममध्ये चेंज करताना सगळ्या गोष्टीला माझा भाऊ इथं असेल तर मी हात लावू देणार, चेंज करणार, की डॉक्टरांनाही मला तिथं बोलवावं लागायचं. आणि त्या गोष्टीला खरोखर मला थोडंफार प्रमाणात का होईना यश असं मिळालं की तिच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा व्हायला लागली. जे टॉयलेट बाथरूमचं सेन्सेशन तिचं गेलेलं होतं ते पुन्हा आलं. आणि कुठेही गेलो तरी मी तिला सोडून गेलो नाही. एका जागी सतत बसल्यामुळे तिचा स्वभाव हट्टी बनला गेला होता. हट्टी झाल्यामुळे ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच. अगदी आम्ही सगळे जेवायला बसलो की ती जेवायला बसणार आणि त्याला आपण जेवायला बसलं की हे मागणार ते मागणार. 10 वेळा ताटावर उठताना आमची चिडचिड व्हायची. आणि अगदी लहान मुलासारखं जसं आई जेवायला बसली आणि बाळाला पोटात गुडगुड होते त्याच पद्धतीने सेम इथं माझ्या बाबतीत प्रसंग घडायचा. मी जेवायला बसलो की ती आवाज द्यायची, पोटात गडबड आहे. आणि अशा अनेक गोष्टी हट्टीपणामुळे तिने एक दिवशी हट्ट धरला की मला अशा एका कार्यक्रमाला यायचं आहे आणि मला तुमच्याबरोबर घेऊनच चला. आम्ही तिला घेऊन गेलो पुण्याला. आणि पुण्याला घेऊन गेल्यानंतर तिथे गेल्यावरती कळलं की ज्या सद्गृहस्थांना आम्हाला भेटायचं होतं ते होते 5व्या मजल्यावरती आणि तिथे लिफ्ट होती बंद. आता 1-2 मिनिटासाठी मी पण धस्स झालो होता. अजून माझी तब्येत एक तर बारीक आणि एका जागी असल्यामुळे तिची तब्येत थोडी स्थूल झाली होती. पण सद्गुरूंचं नाव घेतलं, मनोबल वाढवलं आणि मी थेट तिला माझ्या पाठीवर घेतलं आणि तब्बल 85 पायऱ्या वर चढून मी 5व्या मजल्यावरती तिला घेऊन गेलो. तिथे आम्ही 1-1.5 तास थांबलो. आमचा कार्यक्रम झाला, त्यांना भेटलो आणि पुन्हा त्या 85 पायऱ्या एवढ्या माझ्या पाठीवरती घेऊन मी तिला उतरलो. अगदी मला माझे मांड्या पाय आहे की नाही असं खाली आल्यावर जाणवायचं. पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, वरती घडलेला सर्व प्रसंग, त्या सगळ्या गोष्टीमुळे मी माझं दुःख विसरून गेलो होतो. जी रिक्षा मिळेल त्या रिक्षामध्ये नेताना उचलून बसून ठेवून द्यायचं. तिथे गेले की व्हीलचेअरवर ठेवून पुन्हा तिला मी तिथे जॉईन करून ऑफिसला डायरेक्ट टेबलला ती व्हीलचेअर जॉईन करून द्यायचो. युरिन बॅगचं कसं करायचं, युरिन बॅग तिथे लावली की थोडी फुल झाली की थोड्या वेळाने मी चक्कर मारून बॉटलमध्ये ती युरिन वगैरे काढून आम्ही गपचूप नेऊन टाकून द्यायचो. लेडीज म्हटलं मासिक धर्माचा विषय येतो, आंघोळीचा विषय येतो. बहिणीला थोडी लज्जा वाटायची की भाऊ आपल्यापेक्षा लहान आहे आणि या सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. त्याच्यामुळे ती कुठेतरी त्या बाबतीमध्ये अशी कुठेतरी लाजायची आणि थोडंसं ती नाराजी तिची त्यात मला जाणवली. पण मी तिला त्याच्यातही सांग, असं समज मी तुझी आई आहे, मी तुझे वडील आहे, तू एक छोटंसं बाळ आहे. बाळाला काही कळतं का, कोणी येतं त्याचं लंगोट चेंज करतं, कोणी येतं त्याला आवरतं, न्हाऊ माखू घालतं. तशी भूमिका ठेव.
काही तू टेन्शन घेऊ नको. माझ्या मित्रपरिवाराने, नातेवाईकांनी, मला सगळ्यांनी विचारलं, आज बहीण एका जागी आहे, चालता येत नाही आहे, म्हणून तू तुझा जॉब पण सोडला, सगळ्या गोष्टी केल्या. पण एक लक्षात घे मयूर, तुझंही पुढे करिअर आहे. तुझ्या फ्युचरचं काय, पुढे लग्नाचं काय, पुढच्या सगळ्या गोष्टींचं काय. आत्ता तू बेभान एकदम सगळ्या गोष्टींनी तुला झोकून दिलं आहे, पण पुढचं काय. पण सांगायला खरोखर म्हणजे म्हणतो ना की एक आत्मविश्वास आतमध्ये होता. आणि मुळात आध्यात्मिक पिंड असल्यामुळे मी एकच ठरवलं होतं की लोक देवळात जातात, देवाची पूजा करतात, अनेक गोष्टीची उपासना करून पुण्य प्राप्त करतात. पण माझ्या वाटेला ही जी सेवा दिलेली आहे, मी गमतीदार कायम उदाहरण द्यायचं कुठे पण. बहिणीला सेवेमुळे मला कुठं काही वेळेला जायला जमायचं नाही. नवरात्र असो, काही गणपती असो, मग अरे बाबा तू नवरात्र त्यावेळेला भजनाला आला नाही, मग सांगावं लागायचं, अरे बाबांनो तुम्ही नवरात्रामध्ये 9 दिवस फक्त देवीची पूजा करता, मला वर्षभर एक देवी पूजायची आहे. माझ्या घरामध्ये वर्षभराचे गट बसलेले. तिला आता ऑफिसला ने करण्यासाठी एक पुरुषी ताकदीची गरज होती. एखादी महिला जरी बोलवली तरी उचलून ती तिला रिक्षात ठेवू शकत नव्हती. आंघोळीला जरी एखादी बाई लावायची म्हटली तरी बाथरूममध्ये उचलून ठेवायला मलाच तिथं ठेवावं लागायचं. मग फक्त तांब्याने पाणी ओतायसाठी एखादी बाई बोलवायची का बाहेरून. म्हटलं जाऊ द्या, अशी लोक देवाचा अभिषेक करता, देवीचा अभिषेक करता, सद्गुरूची चरण पादुका पूजा वगैरे करता. मी तिच्यामध्ये माझ्या सद्गुरूला, माझ्या देवाला, माझ्या भगवंताला बघायचो आणि मीच माझ्या हाताने तिला आंघोळी घालायचो. की बहीण आणि भावाचं हे नातंच खरोखर हे फार जगावेगळं आहे. बहीण आणि भाऊ कधी एकमेकांना आय लव्ह यू म्हणत नाही, पण त्यांच्या दोघांनी इतकं प्रेम जगात कोणीच एकमेकांवर करत नाही.